नमस्कार. इंटरनेटवर असे काही ऐतिहासिक प्रश्न आहेत ज्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. आज आपण त्याच प्रश्नांची उकल करणार आहोत. ऐतिहासिक स्रोतांवर आधारित या विशेष विश्लेषणात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली काही रंजक आणि मोठी रहस्य आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. ब्रिटिश सरकार भारताचे स्वातंत्र्य खरंच परत घेऊ शकतं का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण तब्बल 32 लाखांहून अधिक लोकांनी हा प्रश्न ऑनलाईन शोधलाय. आज आपण कोणत्याही बाजूने न बोलता फक्त फॅक्ट्स आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे यामागचं सत्य शोधणार आहोत. तर हा सगळा विषय डोक्यात फिट बसण्यासाठी आपण 4 टप्पे पाहणार आहोत. 1. प्राचीन साम्राज्य. 2. ब्रिटिश राजवटीची सुरुवात. 3. ब्रिटिशांनी भारत का सोडला. आणि 4. फाळणी आणि आजच्या काळातले त्याचे परिणाम. एकदम सोप्या आणि तर्कशुद्ध मार्गाने आपण हा प्रवास करणार आहोत. आपला पहिला टप्पा प्राचीन रहस्ये आणि साम्राज्य. इथे आपण मुघल, मराठे आणि त्यांनी मागे सोडलेल्या काही ऐतिहासिक वास्तू आणि रहस्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात इथून होते. मुघल भारतात नेमकं का आले? आता बघा, हा प्रश्न तसा साधा वाटतो, पण या एका प्रश्नाभोवती भारताचा खूप मोठा इतिहास फिरतो आणि म्हणूनच आजही लाखो लोक इंटरनेटवर याचं उत्तर शोधत असतात. या साम्राज्याच्या आगमनाविषयी जाणून घेण्याची भूक आजही स्पष्ट दिसून येते. हा ऐतिहासिक कालक्रम जरा नीट समजून घेऊया. इसवी सन 1526 मध्ये मुघलांची एंट्री झाली. त्यानंतर 1761 मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध झालं, जिथे मराठ्यांसोबत त्यांचा एक मोठा आणि ऐतिहासिक संघर्ष झाला. आणि सरतेशेवटी 1857 मध्ये मुघल सत्तेचा पूर्णपणे अस्त झाला. शेकडो वर्षांचा हा प्रवास किती वेगाने बदलत गेलाय, नाही का? आता हा आकडा बघा, 22. हा नुसता आकडा नाहीये. ताजमहालच्या त्या 22 बंद खोल्यांबद्दल किंवा रहस्यांबद्दल आजही जगात प्रचंड कुतूहल आहे. म्हणजे विचार करा, शेकडो वर्ष उलटून गेली तरी या बंद दारांमागे नेमकं काय दडलंय हे जाणून घेण्याची आपली उत्सुकता आजही तशीच आहे. या कुतूहलासोबतच आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. ब्रिटिश राजवटीची सुरुवात व्यापाराकडून साम्राज्याकडे. एका कंपनीने अख्ख्या देशाचा इतिहास कसा बदलला ते आता आपण बघणार आहोत. इथे एक खूप मोठा आणि मूलभूत फरक आहे. मुघल जेव्हा भारतात आले तेव्हा ते थेट आक्रमक किंवा राज्यकर्ते म्हणूनच आले होते. पण ब्रिटिश ते सुरुवातीला फक्त एक कॉर्पोरेट कंपनी म्हणून निव्वळ व्यापारासाठी आले होते. इतिहासाचा अचूक अभ्यास करायचा असेल तर हा फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच साहजिकच हा मोठा प्रश्न उभा राहतो. ब्रिटिशांनी भारताला गुलाम कसं बनवलं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तब्बल 1 कोटीहून अधिक लोकांनी हा प्रश्न सर्च केलाय. एवढ्या मोठ्या जुन्या साम्राज्यांची पडझड कशी झाली आणि एका कंपनीने हुकूमत कशी प्रस्थापित केली याची रणनीती समजून घेण्याची मोठी उत्सुकता यातून दिसते. ही आकडेवारी एकदा बघा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. मुघल साम्राज्याचा अंत आणि ब्रिटिश सत्तेची सुरुवात यावर तब्बल 1,90,00,000 व्ह्यूज आहेत. आणि त्याचवेळी ईस्ट इंडिया कंपनी आज काय करते हे सुद्धा 24 लाख लोक शोधत आहेत. म्हणजे बघा, भूतकाळातली ती सत्तांतरे आणि आजचं त्या कंपनीचं अस्तित्व, या दोन्ही गोष्टी आजही आपल्याला कशा विचार करायला भाग पाडतात. या माहितीच्या आधारे आपण आता 20व्या शतकाकडे वळूया. आपला तिसरा भाग, ब्रिटिशांनी भारत का सोडला, स्वातंत्र्य आणि काही हरवलेले खजिने. पुन्हा तोच आणि सर्वात मोठा प्रश्न, ब्रिटिशांनी भारत नेमका का सोडला? आता हा विषय ऑनलाईन शिक्षणाचा आणि डिबेटचा खूप मोठा भाग आहे. फक्त एक कारण नाहीये यामागे. अनेक गोष्टी आणि गुंतागुंतीची कारणं एकत्र आली आणि मग ब्रिटिश राजवट संपली. आणि त्या सगळ्या प्रश्नांचं खरं कायदेशीर उत्तर या कायद्यात दडलंय. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. हा तोच मूलभूत कायदा आहे ज्याने ब्रिटिश भारताची अधिकृतपणे 2 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये फाळणी केली. आणि आठवतंय, आपण सुरुवातीला बघितलं होतं की ब्रिटिश स्वातंत्र्य परत घेऊ शकतात का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण कायद्यानुसार भारताची निर्मिती आणि स्वातंत्र्य ही एक पूर्ण झालेली आणि न बदलता येणारी कायदेशीर प्रक्रिया आहे. विषय संपला. पण स्वातंत्र्याच्या या ऐतिहासिक प्रवासात काही गूढ रहस्यही दडलेली आहेत. जसे की 28 कोटी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं गूढरित्या बेपत्ता होणं आणि त्यांच्यासोबतच्या कथित 2800 कोटी रुपयांच्या खजिन्याचं रहस्य, हा आजही सर्वाधिक शोधला जाणारा विषय आहे. इतिहासातील ही अशी न सुटलेली कोडी आपली उत्सुकता नेहमीच जागृत ठेवतात. चला आता आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया, फाळणी आणि आधुनिक परिणाम. 1947च्या घटनांचे आजच्या भूराजकीय परिस्थितीवर काय थेट परिणाम झाले आहेत हे आपण अत्यंत तटस्थपणे पाहणार आहोत.
1947च्या त्या निर्णयानंतर काही अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले. फाळणीचं विदारक वास्तव, लाहोर गमावणं, 1965चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि अर्थातच पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेची भविष्यातील स्थिती. हे असे विषय आहेत ज्याबद्दल आजही इंटरनेटवर प्रचंड चर्चा होते आणि लोक या सीमारेषांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ 1965च्या युद्धावरचा हा प्रश्न बघा. भारतीय लष्कर लाहोरपर्यंत कसं पोहोचलं होतं? या एका सामरिक प्रश्नाला आणि विश्लेषणाला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. युद्धातील ती रणनीती आणि इतिहासातील ती रोमांचक वळणे लोकांना आजही अभ्यासासाठी खेळवून ठेवतात. ही आकडेवारी पाहिल्यावर चित्र एकदम स्पष्ट होतं. फाळणीच्या वास्तवाबद्दल तब्बल 1 कोटी व्ह्यूज आहेत, लाहोर गमावण्यावर 41 लाख आणि 1965च्या युद्धावर 36 लाख. यावरून एक गोष्ट नक्की समजते की त्या ऐतिहासिक संघर्षांबद्दल आणि आजच्या भौगोलिक सीमांबद्दल समाजाच्या मनात आजही किती मोठी उत्सुकता आहे. तर या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? ईस्ट इंडिया कंपनी आज काय करतेय आणि भूतकाळातील त्या घटना आपल्या आजच्या विचारांना कसा आकार देत आहेत? खरं सांगायचं तर भूतकाळ कधीच मागे पडत नसतो. तो अशा प्रश्नांच्या आणि अभ्यासाच्या रूपात नेहमी आपल्यासोबत जिवंत असतो. म्हणूनच असं म्हणतात की इतिहास हा प्रश्नांचा एक कालक्रम आहे ज्याचा शोध घेणे अजून बाकी आहे. आजचं हे ऐतिहासिक विश्लेषणाचं सत्र आपण इथेच थांबूया. गुंतागुंतीची माहिती अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्याची ही आवड अशीच कायम राहील अशी आशा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विश्लेषणात. तोपर्यंत पाहत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.